लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण आणि या वितरणासाठीची तारीख म्हणजे 20 फेब्रुवारी 2025 आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील का, असाच प्रश्न राज्यातील लाखो लाडक्या बहिणी विचारत आहेत. खरं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण पाहिलं की जानेवारी महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठीचा जो GR आहे किंवा शासन निर्णय आहे तो 18 तारखेला आलेला आहे. आता 18 तारखेला हा GR आला आहे. तो GR काय आहे तर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला व बाल विकास विभागाला जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी त्या ठिकाणी निधी देण्यात आलेला आहे. म्हणजेच की सरकारकडे आता संपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी त्या ठिकाणी सरकारची संपूर्ण तयारी देखील पूर्ण झाली आहे. मग आता बहिणींच्या खात्यावरती पैसे आजपासून जमा होतील का, असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. खरं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 20 फेब्रुवारी तारीख मी मागील देखील अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 20 तारखेच्या आसपास लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आणि त्या दृष्टीनेच आजच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण होण्याची देखील शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवली जात आहे. काल आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आणि त्या जयंतीमुळे त्या ठिकाणी बँका वगैरे सर्व गोष्टी बंद होत्या. 18 तारखेला GR आला आणि त्यानंतर 20 तारखेला म्हणजेच की आजच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण किंवा शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवली जात आहे. जर कोणताही तांत्रिक अडचण नाही आली तर नक्कीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेच्या पैशांचे वितरण हे 20 फेब्रुवारी पासूनच सुरू होणार असे सांगितले जात आहे. तर यामध्ये बहिणींच्या खात्यावर आजपासूनच लाभ येणार का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा खरं तर जानेवारी महिन्याचा हप्ता खूप जास्त लांबला आहे. आपण आज विचार करतोय की आज 20 फेब्रुवारी आहे आणि हप्ता कोणता आहे तर जानेवारी महिन्याचा आहे. येत्या 8 दिवसांमध्ये त्या ठिकाणी फेब्रुवारी महिना संपतोय आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे अजूनही न आले आणि त्या ठिकाणी लाडक्या बहिणी प्रतीक्षेमध्ये आहेत. आता या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर यामध्ये तुम्ही पहिला मुद्दा पाहू शकता की आजच वितरण सुरू होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. आज सकाळीपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी 11-12च्या आसपास जर योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली तर आज आणि उद्या अर्थातच शुक्रवार आणि शनिवार 2 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील. खरं तर मागील 2-3 महिन्यांचा हप्ता वितरणाचा आपण जर प्रक्रिया पाहिली तर त्या प्रक्रियेनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण हे त्याच दिवशी म्हणजे एकाच दिवशी जवळपास सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा केले जातात. अगदी काही प्रमाणामध्ये म्हणजे 4-5% महिला असतात की ज्यांना दुसऱ्या दिवशी पैसे मिळतात, ते देखील त्यांच्या बँकेच्या काही अडचणीमुळे, नाहीतर वितरण हे एकाच दिवशी त्या ठिकाणी पूर्ण केलं जातं. आता या मार्गे देखील अनेक गोष्टी आहेत. आपण पाहिलं होतं की सुरुवातीच्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचा संख्या किंवा जो आकडा होता लाभार्थी महिलांचा तो मोठ्या प्रमाणावर होता. 2,60,00,000, 2,50,00,000, 2,40,00,000 अशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होत होते. जेव्हापासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC कंपल्सरी केली आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे यायला बंद झाले. नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC चुकली त्यांचे पैसे सरकारने थांबवले. डिसेंबर महिन्यामध्ये काय झालं की ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केले नाही त्यांचे देखील पैसे सरकारने थांबवले आणि त्यामुळे परिणामी याचा आकडा जो झाला तो आकडा मोठ्या प्रमाणावर कमी झाला आणि त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण एका दिवशी सरकारला करणं त्या ठिकाणी शक्य होऊ लागलं. आता यामुळे सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे वितरण. बघा, वितरण आल्याने किंवा GR वितरणाचा आल्यामुळे आता कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी सरकारकडे नाही आणि त्यामुळे सरकार वितरण प्रक्रिया सुरू करेल. 1 किंवा जास्तीत जास्त 2 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वच्या सर्व बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. आता यामध्ये तुम्ही म्हणाल की आमच्या खात्यावरती पैसे येणार का, हे आम्हाला कसं समजणार, तर लक्षात घ्या. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत. डिसेंबर महिन्याचा पैसे कधी आले तर डिसेंबर महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी 13 जानेवारी रोजी आला होता. आपल्याला माहिती होतं की राज्य सरकारने 13 आणि 14 जानेवारी 2 दिवसातच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी एकत्रित 3,000 रुपये देण्याचा सर्व निर्णय घेतला होता. सर्व प्रक्रिया देखील सरकारने पूर्ण केली होती. पण तेव्हा काय होतं की तेव्हा निवडणुकांच्या आचारसंहिता चालू होत्या. त्यावेळी 15 जानेवारी रोजी राज्यामध्ये महानगरपालिकाची निवडणूक होती आणि त्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी विरोधी पक्षाने हे वितरण करण्यासाठी हरकत घेतली होती आणि म्हणूनच त्या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण लांबले आणि एकदा लांबले ते महिना होऊन गेला तर देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आले नाहीत. परंतु आता ही वितरण प्रक्रिया करण्यासाठी संपूर्ण मार्ग मोकळे झाले आहेत आणि त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत. म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा पैसे मिळाले आहेत त्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आणि यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
शुक्रवार आणि शनिवार सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे मिळणार असल्याबाबत देखील बोललं जात आहे. आज शुक्रवार आहे, आजच वितरण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवली जात आहे. कारण आता सर्व मी तुम्हाला सांगितले की अडचण कोणतीही नाही आणि आता बँका देखील आजपासून सुरू होतील. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे वितरण सरकारने लवकरात लवकर आजपासूनच सुरू करावे अशी देखील मागणी किंवा विनंती आम्ही आमच्या चॅनलच्या आणि पेजच्या माध्यमातून सरकार आणि महिला व बालविकास विभागाला करत आहोत. यातीलच एक महत्वाचा मुद्दा राहतोय तो म्हणजे ई-केवायसी एडिट बद्दल 4,500 रुपये येणार का? तर लक्षात घ्या, याबाबतची अधिकृत माहिती अजूनही मिळत नाही आहे की नक्की हे 4,500 रुपयाबाबत सरकारचं कोणतं मत आहे. काही माहिती अशी देखील मिळत आहे की ज्या लाडक्या बहिणी आता त्यांची ई-केवायसी एडिट करत आहेत किंवा त्यांची ई-केवायसी ची दुरुस्ती करून घेत आहेत, त्या लाडक्या बहिणींना तुर्तास फक्त जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये दिले जातील आणि त्यांना राहिलेले 2 महिन्यांचे पैसे हे जेव्हा 31 मार्च ही मुदत संपणार आहे त्यानंतर त्यांना हे वितरण केले जाईल असे देखील काही रिपोर्टनुसार माहिती मिळत आहे. परंतु सरकारने यामध्ये सांगितलं होतं की ज्या लाडक्या बहिणींचा लाभ प्रलंबित आहे आम्ही त्यांना त्या ठिकाणी प्रलंबित लाभ लगेच देणार आहोत. मग आता जर तुम्ही जानेवारी महिन्याचे पैसे देणार असाल तर त्यासोबत त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर देखील महिन्याचा हप्ता येणं अत्यंत गरजेचं असणार आहे. अन्यथा जून महिन्यामध्ये जे झालं होतं तेच परत लाडक्या बहिणींच्या बाबतीत होईल आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींवर हा अन्याय असू शकतो. कारण लक्षात घ्या, जर त्यांना त्या ठिकाणी 2 महिन्यांचे हप्ते जर त्या पात्र असून देखील मिळत नसतील आणि हे असंच परत प्रलंबित राहणार असेल तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचं मोठं नुकसान देखील होत आहे. आता लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला किती हप्ते मिळाले आहेत आणि तुम्हाला त्या ठिकाणी कोणते अडचण येत आहेत का हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. ही महत्वाची व्हिडिओ असणार आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायला आणि तुम्हाला काय वाटतं हप्त्याचे वितरण आजच्या आज सुरू व्हावे का हे देखील कमेंटवरून नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.